नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधल्या क्लासेसची आता चौकशी केली जाते। नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था आता सीबीआयच्या रडारवर आहेत। शुभम खैरनारच्या चौकशीतून काही क्लासेस आणि संस्थांची नावं समोर आलीत। संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयकडून आता नोटीस पाठवण्यात आली। कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागवण्यात आली। शुभम खैरनार आणि क्लास चालकांमधल्या थेट संबंधाचा आता तपास केला जातो। विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरं पुरवली गेली का याचाही शोध घेतला जातो। मोठ्या रकमांचे व्यवहार, बँक खाती आणि दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी। सीबीआयकडून कोणत्याही क्षणी क्लासेस आणि संस्थांवर छापेमारीची शक्यता आहे। विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड, फी व्यवहार आणि डिजिटल पुरावे जप्त होण्याची शक्यता आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन आता अधिक गडद होताना दिसतंय। शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या मोठी खळबळ माजली। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमधल्या अनेक क्लासची आता चौकशी होईल अशी माहिती मिळते। कुठल्या क्लासेसची नावं समोर आली आहेत का? काय अधिकची माहिती आहे? कल्याणी, एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल। नेटचं पेपर फुटल्यानंतर अनेक लोकांना आतापर्यंत अटक सीबीआयने केलेली आहे। नाशिकसह देशातील वेगवेगळ्या भागातून अनेक लोकांना सीबीआयने अटक केलेली आहे आणि त्याच पद्धतीने या संपूर्ण जो तपास आहे त्या तपासाला सुद्धा वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिकमधून शुभम खैरनारला अटक केल्यानंतर शुभम खैरनारचं ऑफिस असेल, घर असेल, या सगळ्या ठिकाणी छापेमारी सीबीआयकडनं करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने शुभम खैरनारच्या संपर्कात असलेल्या लोकांची सुद्धा चौकशी आता सीबीआयकडनं ही केली जाते आणि त्याच पद्धतीने नाशिकमधले जे काही महत्वाचे क्लासेस आहेत अशा क्लासेसला सीबीआयने नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भातला जो तपशील आहे ते तपशील आम्हाला द्यावा अशा पद्धतीची या नोटिसीमध्ये जे आहे ते सीबीआयने म्हणलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे। शुभम खैरनार नाशिकमधले काही क्लासेसला हे जे नीटचं पेपर फुटलेलं होतं ते पेपर दिले जे होते का, काही आर्थिक व्यवहार झालेला आहे का, खरं तर या सगळ्या अनुषंगाने हे नोटीस आहे ते सीबीआयने वेगवेगळ्या क्लासेसला नाशिकमधले पाठवलेलं आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडनं मिळते आणि त्यामुळे आता या सगळ्या नोटिसीला या क्लासेसकडनं काय उत्तर देण्यात येतो आणि क्लासेस आणि शुभम खैरनार मध्ये काही संबंध, आर्थिक संबंध हे आढळून येतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, खरं तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता या खाजगी क्लासेसकडून नोटिशीला कशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं आणि पुढे तपास कसा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।